हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला हे माहिती आहे का? तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये कितीही आहार व्यवस्थित घेतला किंवा जेवण व्यवस्थित केलं, तरी पण आपल्याला साधारण 100 हिमोग्लोबिन वाढवणाऱ्या गोळ्या प्रेग्नन्सीमध्ये घ्यायला लागतात. तर काही केसेसमध्ये ह्या गोळ्या घेऊन पण प्रेग्नन्सीमध्ये हिमोग्लोबिन वाढत नाही. शेवटच्या 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यामध्ये जेव्हा आपण हिमोग्लोबिन रिपीट करतो, तेव्हा ते आपल्याला कमीच दिसतं. तर नेमकी याची काय कारणं असतात ते आज आपण जाणून घेऊया. मी डॉक्टर प्रीतम सुलाखे फ्रॉम न्यूक्लियस IVF पुणे. आज आपण डिस्कस करणार आहोत ॲनिमियाज इन प्रेग्नन्सी जे मेडिसिन्सला रिस्पॉन्स नाही करत आहेत. तर आता हे जाणून घेण्यासाठी बेसिकली आपल्याला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्यायला लागतात. पहिलं गोष्ट आहे की हिमोग्लोबिन किंवा आपली लाल रक्तपेशी ज्या ऑक्सिजन वाहून घेऊन जातात त्या नेमकं कशाच्या तयार झालेल्या असतात, तर त्याच्यामध्ये असतं DNA आणि दुसरं असतं त्याचं आवरण. अदर रिझन ज्यामध्ये आपलं हिमोग्लोबिन जरी आपण सप्लिमेंट घेत असलो तरी हिमोग्लोबिन न वाढण्याचं महत्वाचं एक कारण असतं, ते असतं आपलं फोलिक ऍसिड डेफिशियन्सीज किंवा मल्टीव्हिटॅमिन डेफिशियन्सीज. फोलिक ऍसिड आणि मल्टीव्हिटॅमिन हे आपल्याला आपलं जे DNA आहे सेलचा तो तयार करण्यासाठी महत्वाचा असतो आणि DNA चांगला तयार झाला नाही तर आपली रेड ब्लड सेल्स चांगली बनत नाही आणि हिमोग्लोबिन कॅरी करण्याची कॅपॅसिटी कमी झाल्यामुळे ॲनिमियाज परसिस्टंट राहतात. दुसरं महत्वाचं कारण आहे हिमोग्लोबिनोपॅथीज. याच्यामध्ये 2 गोष्टी येतात. पहिलं येतं थॅलेसेमिया आणि दुसरं आहे सिकल सेल ॲनिमियाज. तर थॅलेसेमियामध्ये अल्फा आणि बीटा हे 2 महत्वाचे थॅलेसेमिया आहेत. याच्यामध्ये आपण खूप डिटेलमध्ये न जाता आपण एक साधारण असं समजून घेऊया की अल्फा थॅलेसेमियामध्ये आपल्या रक्तपेशी ह्या फार छोट्या राहिलेल्या असतात आणि सिकल सेल ॲनिमियामध्ये त्यांचा शेप चंद्राकार झालेला असतो. या 2 गोष्टी ह्या जेनेटिक प्रॉब्लेम्समुळे झालेल्या असतात आणि याच्यामध्येही आपलं हिमोग्लोबिन वाहून नेण्याची कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते. त्यामुळे जेव्हा आपल्याला आयर्नच्या गोळ्या घेऊनही हिमोग्लोबिन वाढत नसेल तर या टेस्टिंग्सकडे आपल्याला पुढे जायला लागतं. तिसरं महत्वाचं कारण आहे क्रॉनिक डिसीजेस. जसं की आपण म्हणतो की आपल्या शरीरामध्ये लिव्हर किंवा किडनी या 2 महत्वाचे ऑर्गन्स असे आहेत जे आपल्याला रक्त तयार करणारे संप्रेरक प्रोव्हाइड करतात. जसं आहे एरिथ्रोपोएटिन म्हणा किंवा हेप्टिसिन म्हणा. ह्या संप्रेरकांमुळे रक्त तयार होण्याची प्रोसेस आणि त्यांचं मेंटेनन्स करण्याचं काम ह्या गोष्टी करतात. तर यांच्यामध्येही काही प्रॉब्लेम झाला, जसं की क्रॉनिक लिव्हर डिसीजेस आहेत. काही लोक अल्कोहोलचं सेवन करतात. या सेवनामुळे लिव्हरवर इफेक्ट होतो आणि हिमोग्लोबिन परसिस्टंटली कमी राहतात पेशंटमध्ये. चौथं महत्वाचं कारण आहे ऑटो इम्युन डिसऑर्डर्स. याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये काही अँटीबॉडीज आहेत जे आपल्या स्वतःच्या सेल्सवर जसे की रेड ब्लड सेल्सवर ऍक्ट होतात आणि ते रेड ब्लड सेल्सला मारून टाकतात आणि ज्याच्याने आपलं हिमोग्लोबिन परसिस्टंटली लो राहतं. याच्यासोबतच आहे ज्याला आपण हिमोलायटिक ॲनिमियाज म्हणतो. तुम्ही ऐकलं असेल की डेंग्यू, मलेरिया या कंडिशन्स मध्ये आपल्या रक्तवाहिन्यांमधून जेव्हा आपल्या RBC जात असतात तेव्हा त्या ऑटोमॅटिकली तुटतात, लाईज होतात, त्यातलं हिमोग्लोबिन रिलीज होतं आणि RBCs मरून जाते. तर या कंडिशन्स मध्येही आपलं हिमोग्लोबिन कमी होतं. जेव्हा तुमच्या हिमोग्लोबिनच्या गोळ्या घेऊनही जर हिमोग्लोबिन वाढत नसेल तर आपल्याला या 4 ते 5 गोष्टी बघणं महत्वाचं असतं. त्यामुळं याचं स्पेशल टेस्टिंग आपल्याला करून घेऊन त्याच्या पर्टिक्युलर डायग्नोसिसकडे येणं तेवढंच महत्वाचं असतं. तर याच्यामध्ये काय केलं जातं, जर समजा आपलं हिमोग्लोबिन कमी असेल आपल्या फोलिक डेफिशियन्सीमुळे तर फोलिक ऍसिड सप्लिमेंटेशन, व्हिटॅमिन B12 सप्लिमेंटेशन आहेत. जर समजा जेनेटिक प्रॉब्लेम असतील तर जेनेटिक काउन्सिलिंग रिक्वायर्ड असतं या केसेसमध्ये. क्रॉनिक लिव्हर प्रॉब्लेम असतील तर त्याला आपल्याला त्या दृष्टीने काही हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स बघून ट्रीट करणं झालं किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर्स किंवा ॲनिमियाज रिलेटेड टू हिमोलायसिस, मलेरिया डायग्नोज करणं, डेंग्यू डायग्नोज करणं आणि त्या दृष्टीने पाहणं, या सर्व गोष्टी महत्वाच्या ठरतात जेव्हा आपले गोळ्या औषधं घेऊनही हिमोग्लोबिन वाढत नसेल तर. जर तुम्हाला असेच प्रॉब्लेम्स नोटीस करत असाल किंवा फेस करत असाल तर तुम्ही तुमच्या हेल्थकेअर प्रोव्हायडरला सांगू शकता की आमच्या याही टेस्ट तुम्ही करून बघा जेणेकरून आपले काही डायग्नोसिस डिले नको व्हायला. या संदर्भात तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आमची टीम त्या संदर्भात डिस्कशनसाठी नेहमी रेडी असेल. थँक्यू.